महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला आज नाशिक सत्र न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अशोक खरातची आज पोलीस कोठडीची मुदत संपली होती, त्यामुळे आज दुपारी 3:50 अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झालं तर या बाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली, तसेच पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। यावेळी न्यायालयाने अशोक खरातला 5 दिवसांची म्हणजेच 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। कॉस्मोलॉजीचा मला अभ्यास होता असं अशोक खरात सांगत होता। त्याच्याकडे काही सर्टिफिकेट सापडलेत, 6,53,000 रोकड, लॅपटॉप मिळालाय, काळ्या रंगाचे रिव्हॉल्वर, त्यावर राजमुद्रा आहे, 31 काडतुसे, त्यात 5 फायर झाले। ते कुठे फायर झाले? नरबळी दिल्याचा संशय आहे। अशोक खरात हा 67 वर्षांचा, तो 30 वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक शोषण करत होता। यावरून त्याची मानसिकता काय हे लक्षात येते, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली आहे। तर 7 दिवसांपासून तपास सुरू आहे, त्यामुळे रिमांडची गरज नाही। काही व्हिडिओ जमा केले आहे जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे। DVR, लॅपटॉप मिळाले आहेत, पैसे मिळाले, रिव्हॉल्वर मिळाले असं म्हणतात, पण पेनड्राईव्ह कुठे उल्लेख आला नाही, असा युक्तिवाद केलाय आरोपी अशोक खरातचे वकील संजय भाटे यांनी। न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना अशोक खरात मान खाली घालून उभा होता। यावेळी अशोक खरात स्वतःच्या हाताचे बोट पाहत होता। न्यायालयाने अधिकारी सूर्यवंशी, सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून घेतला। त्यानंतर कोठडी सुनावण्याआधी न्यायाधीशांनी "का हो, तुम्हाला काही बोलायचंय का?" असा प्रश्न विचारण्यात आला। यावर "मला साप वाघ याविषयी काहीही माहिती नाही, मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे। मंदिरात कधीतरी जायचो, त्यावेळी 100च्या आसपास लोक असायचे। शिवरात्र, श्रावणी सोमवार अशा वेळी जात होतो। 5 दिवसांच्या कोठडीत जे काही प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरं मी दिली आहेत", असं अशोक खरात म्हणाला। नाशिकच्या सत्र न्यायालयात आज काय काय घडलं तर सुनावणी ऐकण्यासाठी अशोक खरात येण्याआधीच कोर्ट रूम मध्ये वकिलांची गर्दी। SIT अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, सरकारी वकील अजय मिसर कोर्टात दाखल। कोर्टात आरोपींचा पुकारा झाला। अशोक खरातचा पुकारा करून 10 मिनिट झाली तरीही अजून कोर्टात हजर नाही। पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। न्यायाधीशांनी दरवाजाजवळ उभा असणाऱ्या दुसऱ्या बाजूला यायला सांगितलं। आरोपीच्या सुरक्षेच्या प्रश्नामुळे बाजूला केलं। अशोक खरात कोर्टात येण्याआधी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई नाशिक कोर्टात दाखल झाल्या। "मला संधी मिळाली तर मी खरातच्या कानाखाली मारेन", तृप्ती देसाई यांचा इशारा। पोलिसांच्या गराड्यात 3:50 अशोक खरातला तोंडावर काळा कपडा बांधून नाशिक सत्र न्यायालयात आणण्यात आलं। न्यायालयाने पुकारल्यानंतर 17 मिनिटांनी आरोपी अशोक खरात न्यायालयात हजर झाला। अधिकारी सूर्यवंशी गुन्ह्यांची माहिती दिली। आरोपी खडे द्यायचा, पेढा खाऊ घालायचा, पाणी प्यायला द्यायचा, त्यानंतर मळमळ व्हायची। पेढा कुठून, पाणी कुठून आणायचा त्याचा शोध घ्यायचा आहे। आरोपीच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तूलच्या 5 रिकाम्या पुनगळ्या सापडल्या आहेत, ते फायर कुठे झाले ते सुद्धा बघायचंय। आरोपी स्वतःला सिद्ध पुरुष सांगताच तो फसवणूक करायचा। आता अशोक खरातने किती महिलांची फसवणूक केली हे सांगायचं। या भोंदू बाबा अशोक खरातने कोर्टात काय केलं तर युक्तिवाद सुरू असताना खरात मान खाली घालून उभा होता, आपले बोट बघत होता। कोठडी सुनावण्याआधी न्यायाधीश यांनी खरातला "का हो, बोलायचं आहे का?" विचारलं। यावर "मला साप वाघ याविषयी काही माहिती नाही", असं खरात म्हणालाय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।